नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, फर्स्ट इयर BSc सेमिस्टर फर्स्ट या विषयाच्या या शाखेच्या मराठी विषयाच्या तासिकेला तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपलं या सत्रातलं हे पहिलंच लेक्चर आहे आणि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मराठी हा विषय आपल्या विज्ञान शाखेत अभ्यासाला का असावा बरं. याचं साधं आणि सोपं सरळ कारण असं आहे की भाषेमध्ये विविध भावभावनांचा आविष्कार असतो. भाषा म्हणजे साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असतं. समजा कथा, कविता, कादंबऱ्या, नाटक. याच्यामध्ये मानवी जीवनाविषयीचं तत्वज्ञान अत्यंत साध्या सोप्या आणि हसत आणि खेळकर पद्धतीने सांगितलेलं असतं. म्हणजे जसं एखाद्या सिनेमामध्ये एखादा संदेश दिलेला असतो त्याच पद्धतीने एखाद्या कथेतून, कादंबरीतून, नाटकातून काहीतरी संदेश दिलेला असतो आणि लेखक आपल्या मित्राशी बोलावं हसत खेळकरपणे, तितक्या सहजपणे ती गोष्ट आपल्याला सांगत असतो. यामुळे आपला भावनेचा विकास होतो, भावनिक विकास होतो. आणि विज्ञान हे क्षेत्र असं आहे समजा की जे फक्त वस्तुस्थितीला महत्त्व देतं आणि वस्तुनिष्ठपणे विचार करतं, कार्यकारण संबंधाचा विचार करतो. पाऊस का पडतो याचं कारण विज्ञानाने विचार करून, कल्पनेच्या साहाय्याने वस्तुस्थितीचं निरीक्षण करून शोधून काढलं. या मागचा कार्यकारण भाव त्या विज्ञानाने शोधून काढला. विज्ञान हे सत्य शोधण्यातलं अत्यंत महत्त्वाचं असं ते शास्त्र आहे. मानवी जीवनाला जे जे काही मूलभूत प्रश्न पडतात त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर विज्ञान हे अभ्यासाच्या आधाराने, निरीक्षणाच्या आधाराने आणि प्रयोगाच्या आधाराने शोधून काढतं. सफरचंद का पडतं खाली हे न्यूटनच्या आधी हजारो लोकांनी, कोट्यावधी लोकांनी बघितलं होतं, पण फक्त न्यूटनला तो विचार सुचला आणि त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. त्यासाठी त्यांनी त्या घटनेचं निरीक्षण केलं आणि त्यामागचं कारण शोधून काढलं. आणि हे कारण शोधून काढण्यासाठी त्याला कल्पनाशक्तीची मदत झाली. साहित्यातून माणसाच्या भावनाशीलतेचा, विचारशीलतेचा आणि तसंच कल्पनाशक्तीचा विकास होत असतो. म्हणून साहित्य हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. आज जगभरात साहित्य वाचकांची संख्या वाढते आहे किंवा ती आधीपासून वाढलेली आहे. म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा भारतातल्या जवळपास प्रत्येक विद्यापीठामध्ये त्या प्रादेशिक भाषेचा अभ्यास विज्ञान शाखेला 1 किंवा 2 वर्षासाठी करावा लागतो. म्हणजे तो कंपल्सरी केलेला आहे. त्याच हिशोबाने किंवा मग त्याच न्यायाने आपल्याला यावर्षी इशारा नावाचं एक पुस्तक अभ्यासाला आहे. विद्यापीठाने हे पुस्तक तयार केलेलं आहे फर्स्ट टर्मसाठी किंवा फर्स्ट सेमिस्टरसाठी. तुम्हाला अजून सेमिस्टरचं म्हणजे आपल्या पहिल्या सहामाहीसाठी तुम्हाला त्या इशारा या पुस्तकातले साधारणपणे 6 धडे तुम्हाला अभ्यासाला आहेत. म्हणजे धडे, कविता आणि व्यावहारिक मराठी अशा 3 विभागांमध्ये हे पुस्तक विभागलेलं आहे. 6 धडे तुम्हाला संपूर्ण 6 महिन्यासाठी अभ्यासाला आहे. 4 कविता आहेत आणि साधारणपणे व्यावहारिक मराठी की जे मराठी भाषा व्यवहारात वापरली जाते त्याचा अभ्यास तुम्हाला आहे. या 6 धड्यांचा अभ्यास करून, 4 कवितांचा अभ्यास करून तुम्हाला 40 मार्कांचा पेपर सोडवायचा असतो. 10 मार्क हे प्रॅक्टिकलचे असतात. आता यावर्षी तुम्ही या कोविड-19च्या चक्रात अडकल्यामुळे तुम्हाला त्या परीक्षेच्या संदर्भात नेमकं आपल्याला काय करावं लागतं हे तुम्हाला नीट समजलेलं नसेल कदाचित. की एक 40 मार्कांचा पेपर असतो
आणि 10 मार्क हे इंटरनलचे असतात. महाविद्यालयाचे हे 10 मार्क असतात. या 10 मार्कांमध्ये असाइनमेंट तुम्हाला अभ्यासाला असतं. म्हणजे तुम्हाला 2 असाइनमेंट दिल्या जातात. एक टेस्ट तुम्हाला सोडवायची असते 30 मार्कांची आणि त्या रेशो काढून एक तुम्हाला 10 पैकी मार्क दिले जातात. ते 10 मार्क आणि 40 मार्क तुम्हाला अभ्यासाला असतात. 40 आणि 10 समजा जर 10 पैकी तुम्हाला इंटरनलमध्ये 8 मार्क मिळाले समजा, तर तुम्हाला पास होण्यासाठी गरज आहे 40 मार्कांपैकी फक्त 10 मार्क मिळवण्याची. म्हणजे ते 10 आणि हे 18 झाले तुम्ही पास. म्हणजे पास होण्यासाठी अत्यंत साधं सोपं सरळ गणित आहे, जे मराठीला आणि इंग्रजीला दोघांना सारख्याच पद्धतीने लागू आहे की 50 पैकी तुम्हाला 18 मिळायला पाहिजे इंटरनल आणि विद्यापीठाची परीक्षा धरून. म्हणजे इतकं ते साधं आणि सोपं आहे. हे मला वाटतं तुम्ही सगळे नक्कीच हुशार आहात की 40 पैकी एक 8-9 मार्क मिळवणे तुम्हाला काही अवघड नाही आहे. प्रॅक्टिकल तुम्हाला जे इंटरनल असेसमेंट ज्याला आपण म्हणतो ते आपण सहज सोडवतो, कारण ते आपल्या विषयाशी संबंधितच ते असतं. म्हणून पास होण्याच्या दृष्टीने हा अत्यंत साधा आणि सोपा विषय आहे. म्हणून परीक्षा, मराठीचा अभ्यास, पास होणं ह्या गोष्टीचा जास्त भाव बाळगायचा नाही. भावी दृष्टीने जे विषय तुमच्या अधिक महत्त्वाचे आहेत, समजा विज्ञान शाखेचे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं हे तुम्हाला तुमच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. मराठी मात्र पासिंगच्या दृष्टीने आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने त्याचं गणित आपलं पाहणं आवश्यक आहे. धन्यवाद.